पुण्यातील कोरेगाव भीमा इथे आज 207वा शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। कोरेगाव भीमा या ठिकाणी असलेल्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच लाखो अनुयायांनी गर्दी केली आहे। या ठिकाणी असणाऱ्या ऐतिहासिक विजय स्तंभाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा या ठिकाणी दरवर्षी 1 जानेवारीला साजरा होणाऱ्या शौर्य दिनाच्या निमित्तानं जय्यत तयारीही करण्यात आली आहे। यंदाचा शौर्य दिन हा 207वा शौर्य दिन आहे आणि या निमित्त प्रशासनाकडूनही नियोजनाची जय्यत तयारी करण्यात आली। यावर्षी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या धर्तीवर ऐतिहासिक विजय स्तंभाला फुलांची सजावट करण्यात आली आहे। त्यासाठी 70,000 कृत्रिम आणि 1,000 किलो खऱ्या फुलांचा वापर करण्यात आलाय। कोरेगाव भीमा इथल्या ऐतिहासिक विजय स्तंभाला शौर्य दिनी होणाऱ्या मानवंदना कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणावर सजावट करण्यात येते। तब्बल 20 गुंठे जागेमध्ये असलेला 75 फुटी ऐतिहासिक विजय स्तंभ यावर्षी कृत्रिम आणि खऱ्या फुलांनी सजवण्यात आला। या स्तंभावर फुलांनी अशोक चक्र, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आणि संविधानाचं तैलचित्र लक्ष वेधून घेत आहे। कोरेगाव भीमा या ठिकाणी साजरा होणाऱ्या या शौर्य दिनासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं अनुयायी येत असतात। त्यामुळे अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी योग्य खबरदारी घेतली आहे। या ठिकाणी 5,000 पोलीस कर्मचारी, 750 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आलेत। यासोबतच 1,000 होमगार्ड आणि 8 कंपन्या काम करतायत। तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 50 पोलीस टॉवर, 10 ड्रोन आणि चोरी रोखण्यासाठी विशेष पोलिसांचं पथकही आहे।